नमस्कार मंडळी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासामध्ये 33 अनारसे दान करण्यामागे काय रहस्य आहे, केव्हा द्यावे, का द्यावे आणि त्यापासून काय मिळते, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान आणि पूजा अनेक पटींनी फळ देतात असे शास्त्र सांगते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, अधिक मासात 33 अनारशांचे दान का केले जाते? यामागे नेमकं धार्मिक कारण काय आहे? 33 हा आकडा इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि हे दान केल्याने कोणते पुण्य मिळते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागील संपूर्ण धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना तसेच मलमास असे सुद्धा म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. पूर्वी या महिन्याला कोणताही देव स्वीकारत नव्हता, म्हणून तो मलमास म्हणून ओळखला जात होता. मात्र भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून पवित्र ठरला. या महिन्यात दान, जप, व्रत, पारायण, अन्नदान आणि सत्कर्म याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. आता मुख्य प्रश्न, 33 अनारसेच का दान करतात? यामागे एक अत्यंत सुंदर धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात 33 कोटी देवता असा उल्लेख आढळतो. येथे कोटी म्हणजे फक्त करोड नव्हे, तर प्रकार किंवा शक्ती असा अर्थही घेतला जातो. या 33 प्रमुख देवी शक्तींना प्रसन्न करण्यासाठी 33 पदार्थांचे किंवा 33 अनारशांचे दान केले जाते. अनारसा हा तांदूळ, गूळ आणि तूप यासारख्या सात्विक शुद्धता, समृद्धी आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. अधिक मासात 33 अनारसे दान केल्याने पितृदोष कमी होतो, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुखसमृद्धी वाढते, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. हे दान करण्याची योग्य पद्धत देखील शास्त्रात सांगितली आहे. तर सकाळी स्नान करून स्वच्छ असे वस्त्र परिधान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. 33 अनारसे एका ताटात ठेवावे. त्यावर तुळशीपत्र ठेवून मंत्र जप करावा. त्यानंतर हे अनारसे मंदिरात किंवा ब्राह्मणाला किंवा जावयाला दान करावे. दान करताना मनात अहंकार नसावा. श्रद्धा आणि भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. एक पौराणिक कथा सांगितली जाते. एका गरीब स्त्रीकडे अधिक मासात दान करण्यासाठी काहीच नव्हते. तिने भक्तिभावाने फक्त 33 अनारसे तयार केले आणि भगवान विष्णूंना अर्पण करून ब्राह्मणाला दान केले. तिच्या निस्वार्थ भक्तीमुळे तिच्या घरातील दुःख दूर झाले आणि घरात सुखसमृद्धी आली. या कथेमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते की दानाची किंमत वस्तूमध्ये नसते, तर ती आपल्या भावनेमध्ये असते. म्हणून आपण दान करताना ते आपल्या श्रद्धाभावेने ते दान करावे. दानाची किंमत करून दान कधीही करू नये आणि गुप्तदानाला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. म्हणून दानाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून 33 कोटी देवतांचा किंवा 33 कोटी प्रकारच्या देवांना आपण 33 अनारसे दान केल्याने प्रसाद अर्पण होतो आणि आपल्याला त्यांचे सर्व आशीर्वाद मिळतात. म्हणून अधिक मासामध्ये अनारशाला महत्त्व दिले गेले आहे. आणि घरात सुख समृद्धी वाढण्यासाठी, आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते, म्हणून अधिक मासामध्ये 33 अनारशांचे दान करावे आणि जप करावा, विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे, विष्णू भगवानाची पूजा करावी, त्यांची कथा वाचावी, सत्यनारायणाची पूजा करावी. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अधिक मासात 33 अनारशांचे दान करणे ही केवळ परंपरा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा एक सुंदर असा संस्कार आहे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या कुटुंबातील लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करा,
जेणेकरून त्यांनाही या पवित्र परंपरेचे महत्त्व समजेल. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.